नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चरचं यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण तलाठी या पदभरतीच्या संदर्भामध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत त्या संदर्भात आपण पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये माहिती बघितलेली होती. आजच्या लेक्चरला आपल्याला अशाच प्रकारचा एक महत्त्वाचा घटकाच्या संदर्भात माहिती बघायची आहे. आत्ताच नुकतीच जाहीर झालेली तलाठी ही पदभरती परीक्षा, त्याचबरोबर इतर ज्या भरती परीक्षा त्या भरती परीक्षांच्यामध्ये ज्या घटकाच्या संदर्भामध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात असे स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामधील जे उपयुक्त प्रश्न आहेत की जे प्रश्न वारंवार विचारले गेलेले आहेत किंवा विचारले जाण्याची दाट शक्यता आहे, अशा प्रश्नांच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे. हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जागतिक भूगोल म्हणजे महाराष्ट्र, भारत आणि जग या सर्वांच्या संदर्भामध्ये किंवा सर्व ठिकाणचे असलेले आपल्याला या ठिकाणी असलेले हे प्रश्न आपल्याला इथे बघायचे आहेत. आज जे आपल्याला इथे प्रश्न बघायचे ते प्रश्न राष्ट्रीय उद्यानं आणि जी अभयारण्य आहेत त्या अभयारण्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी प्रश्न बघायचे आहेत. आता जर आपण बघितलं तर विविध प्रकारच्या परीक्षांच्यामध्ये या घटकांवरती वारंवार प्रश्न विचारले गेलेले पाहायला मिळतात, म्हणून आपण आजच्या लेक्चरला या घटकाच्या संदर्भात माहिती बघत आहोत. या ठिकाणी हा व्हिडिओ बघण्यापूर्वी किंवा या प्रश्नांची माहिती बघण्यापूर्वी तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी या चॅनलच्या जे व्हिडिओ येतील त्याचे अपडेट्स तुम्हाला भेटतील. त्याचबरोबर तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत ही सर्व जी माहिती आहे ही सर्व माहिती तुम्ही शेअर करा की जेणेकरून त्यांना याचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून फायदा होईल. चला तर आपण राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य जे आहे त्या राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्यांच्या संदर्भामध्ये जी महत्त्वाची माहिती आहे त्या महत्त्वाच्या प्रश्नांची आपण या ठिकाणी माहिती बघूयात. या ठिकाणी जर पहिला प्रश्न बघितला तर पहिला प्रश्न आपल्या भारतातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय उद्यानाच्या संदर्भात आहे. प्रश्न काय आहे बघा, खालीलपैकी भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? आता आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर आपला भारत प्राकृतिक विविधता, त्याचबरोबर हवामानामध्ये असणारी विविधता, वनस्पतींचं प्रमाण या सर्व घटकांच्यावरती किंवा प्राण्यांचा असणारा अधिवास या सर्व घटकांचा विचार करून आपल्याकडे राष्ट्रीय उद्यानं घोषित करण्यात आलेली आहेत किंवा जाहीर केलेली आहेत. या राष्ट्रीय उद्यानांच्या मध्ये आपल्या भारतातील सर्व घटक राज्य, केंद्रशासित प्रदेशांमधील ठराविक प्रदेशात हे राष्ट्रीय उद्यानं घोषित केलेले आहेत. यापैकी भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे असा या ठिकाणी प्रश्न आहे. यासाठी ते 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, दुसरा आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, तिसरा आहे हेमिस राष्ट्रीय उद्यान आणि चौथा आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. आता ही 4ही राष्ट्रीय उद्यानं आपल्या भारतातील एक महत्त्वाचे आणि प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय उद्यान आहेत. आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न भारतातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान असं आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर इथं खाली दिलेलं आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 3 नंबरचं हेमिस राष्ट्रीय उद्यान हे आपल्या भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. आता हे या संदर्भात आपल्याला या ठिकाणी याचं स्पष्टीकरण बघत असताना जर आपण बघितलं तर हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे राष्ट्रीय उद्यान लडाख या भारताच्या केंद्रशासित प्रदेशामध्ये असणारे एक महत्त्वाचं सर्वात उंचावरील असणारे एक राष्ट्रीय उद्यान म्हणून हेमिस राष्ट्रीय उद्यान हे प्रसिद्ध आहे. ते भारतातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान म्हणून त्याची ओळख आहे आणि हे राष्ट्रीय उद्यान हिमबिबट्यांच्यासाठी जगात प्रसिद्ध आहे. हे या हेमिस राष्ट्रीय उद्यानाचं वैशिष्ट्य आहे. आता आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर बघत असताना इतरही 2-3 घटकांची माहिती मिळाली. एक म्हणजे हिमबिबट्यांसाठी जगभरात प्रसिद्ध असलेलं उद्यान कोणतं आहे, त्याचबरोबर भारतातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान, लडाखमधील असणारं सर्वात उंचीवरील राष्ट्रीय उद्यान कोणतं, अशा आपल्याला सर्व प्रश्नांची माहिती किंवा या 2-3 प्रश्नांची माहिती आपल्याला एका प्रश्नामध्ये मिळाली. त्यामुळे या ठिकाणी हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. तुम्हाला एका प्रश्नांच्या अंतर्भूत असणारे इतर सर्व जे छोटे छोटे घटक आहेत त्याचीही तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळेल. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर 3 नंबरचं आहे. हेमिस राष्ट्रीय उद्यान हे आपल्या भारतातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान असलेलं पाहायला मिळतं. पुढचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान कोणते? याच्या अगोदर जो आपण प्रश्न बघितला तो सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान. तुम्हाला परीक्षेला मोठ्या राष्ट्रीय उद्यानाच्या संदर्भात प्रश्न विचारला जाईल, लहान राष्ट्रीय उद्यानाच्या संदर्भात प्रश्न विचारला जाईल, म्हणून आपण या ठिकाणी हा प्रश्न बघत आहोत. भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान कोणतं? या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. एक पहिला आहे सिरोही राष्ट्रीय उद्यान, दुसरा आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, तिसरा आहे दक्षिण बटन आयलँड राष्ट्रीय उद्यान आणि चौथा आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. आता हे 4 पर्याय या संदर्भात दिलेले आहेत की भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान कोणतं. आता जर आपण बघितलं तर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे आपल्या भारतातील सर्वात जुनं राष्ट्रीय उद्यान आहे.
त्याचबरोबर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे आहे ते काझी एकशिंगे गेंड्यांसाठी प्रसिद्ध असणारं राष्ट्रीय उद्यान आहे. दक्षिण बटन आयलंड राष्ट्रीय उद्यान आहे ते अंदमान निकोबार बेटावरती आहे. असं या प्रत्येक राष्ट्रीय उद्यानाचं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल. आता इथं जो प्रश्न आहे तो आहे सर्वात लहान राष्ट्रीय उद्यानाच्या संदर्भामध्ये. आता जर आपण बघितलं तर अंदमान आणि निकोबार या प्रश्नाच्या संदर्भात स्पष्टीकरण बघितलं तर अंदमान आणि निकोबार या बेटांच्या मधील साऊथ बटन आयलंड राष्ट्रीय नॅशनल पार्क हे भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 3 नंबरचं. दक्षिण बटन आयलंड राष्ट्रीय उद्यान हे आपल्या भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे. म्हणजे स्मॉलेस्ट पार्क आपण जो म्हणतो तो दक्षिण बटन आयलंड राष्ट्रीय उद्यान हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. हे उद्यान जे आहे ते अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशामध्ये असलेले एक सर्वात छोटं राष्ट्रीय उद्यान आहे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक राष्ट्रीय उद्यान आहे. तुम्हाला सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे आपल्या भारताच्या घटक राज्यांनी केंद्रशासित प्रदेशामध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रीय उद्यानांची निर्मिती करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न असा आहे की कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक राष्ट्रीय उद्यान आहेत. म्हणजे जी राष्ट्रीय उद्यानं घोषित करण्यात आलेली आहे ती सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहेत या संदर्भामध्ये इथे 4 पर्याय दिलेले. एक आहे उत्तर प्रदेश, दुसरा आहे मध्य प्रदेश, तिसरा आहे राजस्थान आणि चौथा आहे जम्मू काश्मीर. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश येतो, तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान ही 3 घटक राज्य आहेत. इथे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे कोणत्या राज्यात सर्वाधिक राष्ट्रीय उद्याने आहेत. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर इथं खाली दिलेलं आहे. भारतातील सर्वाधिक राष्ट्रीय उद्यानं जी आहेत ती मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहेत. मध्य प्रदेश आणि अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वाधिक राष्ट्रीय उद्यान आहेत. म्हणजे जर आपण बघितलं तर तुम्हाला इथं जर वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारला किंवा कूट प्रश्न या प्रकारचा जर विचारला किंवा जोडून प्रश्न विचारला की कोणत्या राज्यामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वाधिक राष्ट्रीय उद्यानं आहेत अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर तुम्हाला इथं पर्याय देताना तशाच दिले जातील. उत्तर प्रदेश दिला जाईल, एखाद्या केंद्रशासित प्रदेशाचं नाव दिलं जाईल किंवा केंद्रशासित प्रदेशाचं नाव आणि एखाद्या राज्याचं नाव दिलं जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी तशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. आपण जर राज्यांचा विचार करायला गेलो तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक राष्ट्रीय उद्यान आहेत आणि केंद्रशासित प्रदेशांचा विचार करायला गेलो तर अंदमान निकोबार या बेटांच्यामध्ये सर्वाधिक राष्ट्रीय उद्याने आहेत. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते 2 नंबरचं आहे की मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक राष्ट्रीय उद्याने आहेत. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्यान आहेत. आपण ज्या राज्यामध्ये राहतो त्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय उद्यानांची संख्या किती आहे. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले. पहिला आहे 5, दुसरा 6, तिसरा 7 आणि चौथा आहे 4. आता जर आपण बघितलं तर आपण ज्या महाराष्ट्र राज्यात राहतो त्या महाराष्ट्रामध्ये एकूण 6 राष्ट्रीय उद्यानं आहेत. त्या उद्यानांच्या संदर्भामध्ये आपण सविस्तर एक व्हिडिओ बघितलेला आहे. ती माहिती तुम्हाला चॅनलच्या पेजवर तुम्हाला तिथे व्हिडिओ बघायला मिळतील. महाराष्ट्रामध्ये एकूण 6 राष्ट्रीय उद्यानं आपल्याकडे घोषित करण्यात आलेली आहेत. त्या 6 राष्ट्रीय उद्यानांच्या बरोबरच आपल्याकडे जवळपास सरासरी 50 अभयारण्य आहेत. याच्यापेक्षा ती संख्या कमी जास्त असू शकते. 4 संवर्धन राखीव क्षेत्र आहेत. अशी एकूण 58 वन्यजीव संरक्षित क्षेत्र आपल्याकडे आहेत. या सर्वांचं क्षेत्रफळ म्हणून जर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये बघितलं तर 10,054.13 चौरस किलोमीटर क्षेत्रावरती आपल्याकडे तेवढे क्षेत्र प्राण्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण राष्ट्रीय उद्यानांची संख्या जरी 6 असली तरी आपल्याकडे जवळपास 10,054.13 चौरस किलोमीटर एवढ्या क्षेत्रावरती वन्यजीव प्राण्यांसाठी संरक्षित किंवा संरक्षित क्षेत्र असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर 2 नंबरचं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे नंदादेवी राष्ट्रीय उद्यान, दुसरा आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, तिसरा आहे राजाजी राष्ट्रीय उद्यान आणि चौथा आहे कान्हा राष्ट्रीय उद्यान. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर या 4 पर्यायांच्या मधील एक सगळ्यात महत्त्वाचा पर्याय आहे की जो सर्वांना माहिती आहे की जिम कार्बेट नॅशनल पार्क जो आहे किंवा जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान जे आहे ते जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे आपल्या भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. हेली राष्ट्रीय उद्यान म्हणून 1936 साली स्थापन झालेल्या कार्बेटला भारतातील सर्वात जुने आणि सर्वात प्रतिष्ठित राष्ट्रीय उद्यान होण्याचा मान मिळालेला आहे. 1973 त्या ठिकाणी पहिल्यांदा व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आला. हे ठिकाण म्हणून त्याचा अजूनही गौरव केला जातो. म्हणून आपल्या भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान
म्हणून जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे प्रसिद्ध आहे. हे अशा प्रकारचे आपण या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य यांच्या संदर्भामध्ये महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहे. या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.